नमस्कार स्वीकारताईनो, आपल्या आवडती चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा आपला व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड जे अपडेट नाही, ज्या लाभार्थीचे म्हणजेच गरोदर माता, स्तनदा माता, तर त्या लाभार्थ्यांना आपण कशाप्रकारे नोंदणी करणार आहोत, तर ते सर्व सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपलं जे नवीन अपडेट आलेलं आहे 25.1.9 तर आपल्याला पोषण ट्रॅकरला जाऊन ते लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचे. तर अपडेट केल्यानंतर आपण जर बघितलं तर या अपडेटमध्ये नवीन काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, आधारशिवाय लाभार्थी नोंदणी सक्षम म्हणजे आधार नसलेला पर्याय जोडणी केलेला आहे. तर हे जे पहिलं जे बदल आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकेचे जे लाभार्थी आहे तर त्यांचे आधार कार्ड हे अपडेट नव्हते किंवा अद्ययावत नव्हते, म्हणून त्यांनी आपल्या पोषण ट्रॅकरला त्यांची नोंदणी केलेली नव्हती. तर हा अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आपल्या अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आहे. त्याच्यामुळे आपण हा अपडेट लवकरात लवकर करून घ्यायचं. त्यानंतर दुसरं बघा, अपार आय-डी आहे. तर ते अपार आय-डी आपण ज्यावेळेस बनवत होतो तर त्यावेळेस आपण बॅग होत होतो. आपल्याकडनं अपार आय-डी ही होत नव्हती. तर ती देखील या अपडेटमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि तिसरं म्हणजे जे आपलं ॲप हँग होत होतं किंवा व्यवस्थित चालत नव्हतं ते, तर याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे 3 अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे. तर सर्वप्रथम आपण अपडेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण आता पोषण ट्रॅकरमध्ये जाऊन हे सर्व प्रत्यक्ष बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला बेनिफिशरी ओपन करून घ्यायची आहे. बेनिफिशरी ओपन करून घेतल्यानंतर आपण बघू शकतो गरोदर माता किंवा स्तनदा माता ह्या 2 ठिकाणी नवीन बदल असा कोणता झालेला आहे. तर इथं बघा, नव्याने नोंदणी करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सर्व सूचना येत असते. त्यानंतर समजून घ्या ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो ह्या ठिकाणी आता इथं बदल झालेला आहे बघा. तर ह्या ठिकाणी अर्जदाराकडे आधार क्रमांक नाही. तर हा बदल आपल्याला जाणवला असेल, कारण मागच्या अपडेटमध्ये आपण ज्यावेळेस आपले लाभार्थी म्हणजे गरोदर, स्तनदा किंवा लाभार्थी जोडत होतो, तर त्यावेळेस ह्या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकायचा होता आणि या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर ही दोघं ऑप्शन इथं होती, हे ऑप्शन नव्हतं. तर ह्या नवीन अपडेटमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं असं बदल झालेला आहे. तर आपल्याला अर्जदाराकडे आधार क्रमांक नाही ह्या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो ह्या ठिकाणी आपला अशा प्रकारे पेज ओपन झालेला आहे. तर सर्वप्रथम इथं बघा एक सूचना दिलेली बघा, कृपया पुढे जाण्यासाठी अर्जदाराचे खालील तपशील प्रविष्ट करा. अर्ज मंजुरीसाठी परिवीक्षकाकडे पाठवला जाईल. म्हणजे हा जो आपण पूर्ण फॉर्म भरणार आहे तर तो मॅडमांच्या म्हणजे आपल्या परिवीक्षिका मॅडमांच्या लॉगिनला जाणार आहे आणि त्यांनी एक्सेप्ट केल्यानंतर ते आपलं पोषण ट्रॅकरला हे दिसणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला जे जुनं आधार कार्ड आहे तर त्याच्यावरचं किंवा आपण नवीन जे अपडेट करणार आहोत तर त्याच्यावर आपल्या जे मोबाईल नंबर टाकले आहेत तर त्याच्यावर प्रविष्ट म्हणजे आपल्याला नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर आधार नोंदणी क्रमांक म्हणजे जे आपलं अपडेट नाही त्या आधार कार्डवरचा आपल्याला इथं नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर बघा, आपण आधार कार्ड जर नवीन आधार कार्ड काढायला गेलो आहे त्या ठिकाणी आपल्याला पावती मिळते. तर त्या पावतीचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला इथं फोटो हा अपलोड करायचा आहे. तर इथं म्हटलंय बघा, तर तो PDF 2 MB पर्यंत असणे आवश्यक आहे. म्हणजे तो आपल्याला इथं फोटो टाकायचा आहे. त्यानंतर ओळख पुरावा म्हटलाय. तर ह्या ठिकाणी जर आपण ह्याला क्लिक केलं तर इथं बघा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ही अनेक इथं पर्याय दिलेली आहे. तर ते आपल्याला इथं दाखवायची, जसं आपलं बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक फोटो जोडायचा आहे किंवा पॅन कार्ड आहे बघा, पासपोर्ट, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, मनरेगा कार्ड, किसान छायाचित्र पासबुक, वाहन चालकाचा परवाना, प्रमाणपत्र, अशा प्रकारे एवढी कागदपत्रं आपल्याला इथं दिलेली आहेत. तर त्याच्यामधून आपल्याला जे योग्य वाटलं तो पुरावा इथं आपल्याला जोडायचा आहे. तो पुरावा जोडल्यानंतर त्याचा जो क्रमांक असतो तर तो क्रमांक आपल्याला ह्या ठिकाणी प्रविष्ट करायचा. इथं इथं आपल्याला ते कागदाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला तो क्रमांक टाकायचा आहे. क्रमांक टाकल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला त्याचा फोटो हा अपलोड करायचा आहे, जो फोटो 2 MB पर्यंत असणार आहे. अशा प्रकारे ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला प्रक्रिया केली ह्या ठिकाणी क्लिक करायचे. तर माझं एकही लाभार्थी तसं नाही, माझे पूर्ण लाभार्थी पोषण ट्रॅकरला ॲड आहे. परंतु जर असं एखादं लाभार्थी भेटलं तर मी ते नक्कीच तुम्हाला सविस्तर त्याचा पूर्ण व्हिडिओ इथं टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला समजून घ्या, जे स्तनदा माता आहे ते लाभार्थी आपल्याला जोडायचे आहे. तर त्याचं देखील तशाच प्रकारे येतं आहे.
त्याच्यामुळे आपलं जे राहिलेले लाभार्थी ते लवकरात लवकर सेविकेताईने जोडून घ्यायचे. त्यानंतर आपलं एक इथं ऑप्शन बघा दिसत असेल आपल्याला ह्या ठिकाणी परिवीक्षिकाद्वारे. म्हणजे आपण जे लाभार्थी इथं टाकणार आहोत, ज्यांचे आधार कार्ड हे अपडेट नाही, तर ह्या ठिकाणी जर गेलो तर आपल्याला इथं बघा जे आपण फॉर्म भरले तर ते लाभार्थीचं नाव इथं प्रलंबितमध्ये येणार आहे. जर ते मॅडमांच्या लॉगिनला गेले आणि त्यांनी अपडेट केलं तर आपल्याला पोषण ट्रॅकरला ते दिसणार आहे. तर इथं प्रलंबित आणि नामंजुरी अशा प्रकारे ते पडताळणी करणार आहे. तर हा जो बदल आहे तर तो आपल्या सर्व सैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण हा अपडेट लवकरात लवकर करून घ्यायचे आणि जर राहिलेले लाभार्थी असेल तर ते जोडून घ्यायचे. आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपल्याला ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून जर मी तो व्हिडिओ टाकला तर तुम्हाला ते नक्कीच समजेल की आपण लाभार्थी कशाप्रकारे जोडायचे आणि तो फॉर्म कुठल्या प्रकारे भरायचे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल. भेटूया आपण पुढच्या वेळेत. धन्यवाद.